आपच्या वतीनं परिवहन महामंडळ येथे आंदोलन करण्यात आलं होतं। याला 2 दिवस स्थगिती दिली असून आचारसंहिता झाल्यानंतर मार्ग काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। गेल्या 4-5 दिवसापासून पब्लिक ट्रान्सपोर्ट युनिटमध्ये मग रिक्षा असू देत, टॅक्सी असू देत, ट्रक असू देत, मालवाहतूक टेम्पो असू देत, या सगळ्यांच्या या ट्रान्सपोर्ट विंगमध्ये अतिशय मोठी खळबळ उडालेली आहे। कारण 4-5 दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारनं एका कायद्याची अंमलबजावणी केली, ज्या गाडीला फिटनेस सर्टिफिकेट मंजूर करून घ्यायचं आहे, रिन्युएशन करायचं आहे, त्या गाडीच्या दंडाची रक्कम प्रति दिवस 50 रुपये प्रमाणे त्यांनी आकारायला सुरुवात केलेली आहे। 2017 पासून ज्या गाडींचं पासिंग काही कारणास्तव झालं नसेल, काही गोष्टींमुळे लांबला असेल, तर प्रतिदिन 50 रुपये प्रमाणे त्याचा दंड आकारला जातो आहे। काही रिक्षांची किंमत लाख-दीड लाख आहे, पण दंडाची किंमत झाली 60,000, 65,000, एका रिक्षाचा तर 74,000च्या आसपास दंड गेला आहे। हे सगळं बघितल्यानंतर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही सरकारला हे लक्षात आणून देण्यासाठी कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं की हा जो 50 रुपयेचा दंड आकारलेला आहे हा अन्यायकारक आहे। याच्यामध्ये खास करून रिक्षाचालकाचं उत्पन्न तेवढं होत नाही आणि तो त्याच्यामध्ये टिकू शकणार नाही, आणि ही भूमिका घेऊन कालपासून आम्ही ठिय्या आंदोलन करतो आहे। आज सरकारी अधिकाऱ्यांशी, खास करून RTOतल्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, चर्चा सकारात्मक होती। आत्ता आचारसंहिता असल्यामुळं याच्या संदर्भातली लगेचच भूमिका घेता येणार नाही, तरीसुद्धा आचारसंहिता संपेपर्यंत आम्ही नक्कीच रिक्षाचालकांना किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या मालकांना आम्ही चांगल्या पद्धतीचं सहकार्य करू, अशी सकारात्मक भूमिका या चर्चेतनं आल्यामुळं आजचं जो आमचं ठिय्या आंदोलन आहे ते आम्ही तात्पुरतं थांबवतो आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा सरकारशी संघर्ष करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो आणि हा कायदा रद्द केल्याशिवाय आम आदमी पार्टी थांबणार नाही, अशी भूमिका आपल्याद्वारे मी लोकांच्या समोर मांडतो। जय हिंद।